नमस्कार. सुनीता सावंत चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजचा विषय म्हणजे रोजच काहीतरी विषय असतात. माझ्यामुळे सर्व घरातील काही समस्या असतात, मुलांच्या काही भविष्याबद्दल चिंता. तरी ते काही मीच नाही आहे, कारण आपण काही कोणी मोठं कॉर्पोरेटर नाही आहोत, कोणी नगरसेवक नाही आहोत. आपण कोणी त्यांच्या नगरसेवकांचे आपण चहिती लोक नाही आहोत, नगरसेवकांचे आपण कार्यकर्ते नाही आहोत किंवा नगरसेवकांचे आपण पदाधिकारी नाही आहोत. पण सामान्य लोक आहोत, म्हणून काय आमचे अधिकार नाही आहेत का? सामान्य लोकांचे काही अधिकार नसतात का? सामान्य लोकांनासुद्धा अधिकार असतात. तर ती मुलं आलेली, त्याच्यामुळे बेल वाजली, मग मला उठावं लागलं. तर सांगत होते की मुलं सांगत होते की फ्री होतं जन्म, ते पेन्शनचे येते, तर त्या पेन्शनसाठी तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट द्यावं लागतं, तुम्ही जिवंत आहात. तर ते 200 रुपये घेतली गव्हर्मेंटनं, आत्ता केलं या महिन्यापासून, असं ती मला आत्ता सांगत होती. तर म्हटलं आता गव्हर्मेंट सगळ्याच खिशातनं पैसेच काढायला लागले ना हो आपल्या हर छोट्या छोट्या गोष्टीतून. तर नगरसेवकांचे आपण नातेवाईक नाही आहोत, नगरसेवकांचे आपण पदाधिकारी नाही आहोत, नगरसेवकांचे आपण कोणी कार्यकर्ते नाही आहोत, म्हणून काय आपले काही अधिकार नाही आहेत का? आपण पण आपले काही अधिकार असतील ना, कारण आपण शिक्षण घेतलं आहे. आम्हाला असं म्हणजे माहिती आहे की ज्याची योग्यता नाही आहे, ज्याचं एज्युकेशन नाही आहे, अशा तर का बाबा, तर त्याची आई त्या अमुक धमुक पक्षाची कार्यकर्ता आहे, अमुक धमुक पक्षाची पदाधिकारी आहे, म्हणून तिच्या मुलाला तिच्या मुलीला चांगले जॉब मिळाला. जबकि ते अभ्यासात फार हुशार नसतात, जबकि ते काही मार्क्स आणत नाही, कुठले प्रोजेक्ट करत नाही कॉलेजमध्ये, कधी ते हे नसतात. पण आता आम्हाला असं कळतं की अरे त्याला चांगली नोकरी लागली, अरे तिला नोकरी लागली. कशी काय लागली रे? अरे मम्मी अमुक धमुक ते पक्षाचे आहेत ना, त्यांची मम्मी आहे, त्यांचे पप्पा आहेत, त्यांचे काका आहेत. तर ह्या असं सगळं ऐकायला मिळालं ना की आम्हाला फार वाईट वाटतं. म्हणजे काय, आमच्या मुलांच्या शिक्षणाला काही व्हॅल्यू नाही आहे का? तर मग तुम्ही असं का करता? तर हे जो बेलापूर पट्टा, औद्योगिक पट्टा आहे, ज्याला आपण MIDC बोलतो, तर हे कॉर्पोरेट पार्क असतात. हे ज्या वेळेला भाडेतत्त्वावर ऑफिस घेतात, तसं जसं की हे माइंड स्पेस आहे, मिलेनियम पार्क आहे, खूप सारे असं म्हाप्यालासुद्धा आहे. तर हे सर्व स्थानिकांच्या जमिनी घेऊन आणि तेथील पाणी, जमिनी सर्व म्हणजे रोड, वाहतूक. आता तुम्ही बघाल संध्याकाळी 5 नंतर तुम्ही रिक्षातून या, तुम्ही स्वतःच्या कारनं जा, तुम्ही स्कूटीने जा, तुमच्या बाईकनं जा, तुम्हाला खूप त्रास होतो. कारण त्यांच्या गाड्या, त्यांची मनमर्जी इतकी असते. त्या माइंडस्पेस, ऐरोली माइंडस्पेस सांगते मी, कारण माइंडस्पेस सगळीकडे आहे. तर इतकी गर्दी, इतकं तर ही दादागिरी असते एकेकाकडची. तर असं हे सगळं स्थानिकांच्या जमिनी घेऊन, आमचं पाणी वापरून, आपलं जमिनीचा वापर करून, ते कॉर्पोरेशनच्या सर्व सुविधा हे लोक घेत असतात, आमाप वापर करत असतात. मग असे कॉर्पोरेट बिझनेसेस उभे राहतात आणि यामध्ये जॉब करणारे हे बाहेरील असतात, बाहेर राज्यातील तरुणी असतात. आणि आत्ता जे मगाशी सुरुवातीला म्हटलं की स्थानिक नगरसेवकांच्या नात्यातील, त्यांच्या मर्जीतील त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे पदाधिकारी वगैरे यांच्यासाठीच तो एक भाग असतो. तर हे असं चुकीचं आहे, असं होतं कामा नये. तिथे आतमध्ये तुम्हाला एंट्रीसुद्धा मिळत नाही आहे. तुम्हाला कोणाचा तरी स्थानिक नगरसेवकाचं तुम्हाला तिथे ते असं घेऊनच जावं लागतं तिथे, तेव्हा तुम्हाला एंट्री मिळते. किंवा कोणीतरी तुम्हाला वाटलं की मी ह्या इंडस्ट्रीत जातो आहे आणि तुम्ही ऑनलाईन दिलेलं असतं किंवा तुम्ही ऑफलाईनही जाऊ शकता. आपण काय बोलतो की एखाद्या वेळेला ऑनलाईनचं पण काहीतरी प्रॉब्लेम आहे. ज्या वेळेला आपण अनेक वेळा रिझ्युमी करतो, तर तिथे ते ऑनलाईनला शेवटी AI ला प्रोग्राम तुम्ही दिलेला असतो. AI फक्त तो एक टेक्निक आहे, पण AI ला प्रोग्राम देणारा एक माणूसच असतो. तर तिथे पण असे काही सांकेतिक असं काही ठेवलं जातं की अमुक धमुक मराठा असो, नावावरून, तुमच्या कास्टवरून, जातीवरून तुमचं त्याच्यात सगळं दिसतं. तिथे तुम्हाला रिजेक्ट केलं जातं. आणि खास करून तुम्हाला फक्त असं
शिक्षण हे ते असं फार अगदी एक अर्ध्या सेकंदाचा तो एक चेकअप असतो. तर त्याच्यामध्ये की नाही त्या अर्ध्या सेकंदात त्या AI ला काही तुम्ही जे दिलं जातं तर तेवढंच काम करत असतं. तर ते पण एक परराज्यातील एक टेक्निक आहे की त्यांच्या ज्या लॉब्या असतात जॉबर्स लोकांच्या, परराज्यातील सगळेच असतात. आता मध्यंतरी आता 2 दिवसापूर्वी मनसेनं छान आंदोलन केलं. त्यामुळे आता हे जे लोक आहेत त्यांची आता चांगली अशी त्याशी नरमलेत आता अशी. तर असं इकडे पण का नाही तुम्ही लोक चेक करत. तर हे असे बिझनेस उभे राहतात आणि यामध्ये जॉब करणारे हे बाहेरील राज्यातील तरुणी असतात. स्थानिकांना केवळ त्यांचा उदरनिर्वाह हा अशा लोकांची क्षुधा भागवून म्हणजे जेवण बनवायचं करावा लागतो. त्यांना त्यांची युवा पिढी निराशामध्ये, भविष्याच्या चिंतेमध्ये अडकलेली, त्याची काही त्या लोकांना काळजी नसते. तर हा फार गंभीर विषय आहे. प्रामाणिकपणे सांगते की आपलं कुठलंही पक्षाचं आंदोलन हे केवळ रिक्षा अशा काही वाहतूक ट्रॅफिक तेही आहे, पण सगळ्या चारही बाजूने करायला आहे, सगळ्या बाजूने. रोजगाराच्या बाबतीत स्वतःहून असं मी आधी म्हटल्याप्रमाणे की स्थानिक नगरसेवकांचे नातेवाईक स्थानिक नगरसेवकांचाच बोलबाला असतो. तिथेही भेदभाव खूप होतो. तर पायाकडे येण्याची ही जी संस्कृती आहे ही सगळ्यांनाच मान्य नसते ना. आणि पायाकडे येणं म्हणजे काय? सरळ सरळ तुम्ही समोरून सांगताय आणि असं करताय, चुकीच्या पद्धती आहे. ते सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे. बस आजचा फार छोटा व्हिडिओ आहे. कारण बहुतेक असं मराठी तरुणांना, कारण सगळ्यांच्या बाबत नाही असं होत, मराठी तरुणांच्या बाबत होत आहे. खास आमच्यासारखे ओपन मराठा आहेत त्यांच्या बाबतीत हे फार असं भीतीचं आणि चिंतेचं असं ही बाब आहे की जायचं कुठे ना जॉबला. फारच जिकिरीचं झालेलं आहे जीवन. कारण मराठा नावं ही वेगळी असतात, आडनावं. AI ला तुम्ही एक प्रोग्राम दिला तर तो ते करू शकतो. सगळं होतं आजकाल जगात. अहो, नकली वोटर देऊन तुम्ही लोक जिंकून येऊ शकता. मग AI तुम्हाला मराठी आडनावं, मराठी माणसं, बायोडाटा हे तुमचं जे काही रेझ्युमे असतात ते चेक करून तर तुम्हाला रिजेक्ट करू शकतो. एखाद्या व्यक्तीचे 1000 रेझ्युमे आहेत, 500 रेझ्युमे आहेत, त्याला एकदा तरी कुठेतरी आलं पाहिजे. त्यावेळेला मला वाटलं की कुछ तर गडबड आहे. तर अर्धी गडबड आपण करतो, अर्धी गडबड हे राजनीतिक पक्षाचे नेते मंडळी करतात आणि अर्धी गडबड हे कॉर्पोरेट क्षेत्रातील जे दलाल असतात, ज्यांना मी मगाशी म्हटलं ना की हे जे बाहेरगावच्या लोकांना जॉब देतात, एक सिंडिकेट असतं, त्यांचंही असतं. म्हणजे चारी बाजूनं. इथं फक्त केवळ मराठा पिसला जातो. मराठाला कुत्र विचारत नाही आहे माझ्या ग्रामीण भाषेत. आणि हे विदारक सत्य आहे. म्हणजे जसं मराठवाड्यात आत्महत्या केल्या जातात, शेती नाही, काय पाणी नाही, आणि मग मुंबईमध्ये मराठा युवा जर असेल तर तो कसा स्थानिक नेत्यांच्या घरी चक्रा मारल्या पाहिजे. तर हे सगळं नाही झालं पाहिजे. आणि आता तसं होतही नाही आहे, पण होतही नाही, पण होतं. माना नका मानू की होत आहे, पण असं पुढे होतं का माने. आदिवासी समाज कल्याणाचं आता ते कालचं मांजरी येते ते बरं झालं. आता बघा, ताबडतोब आमच्या राहुल कुलकर्णी सरांनी असा एक माणूस आणला की जो त्या माहिती आहे त्याला त्या सगळ्या गोष्टींची, आणि तिथे ताबडतोब अशा जमीन असे प्लॉट्स त्यांनी दाखवले की बाबा अगदी पुणे स्टेशनच्या शिवाजीनगरच्या आसपास तिथे त्या भागात असे काही प्लॉट्स आहेत, 5 एकर जमीन वगैरे, की तिथे ते हॉस्टेल वगैरे हे आदिवासी समाजाचे भरू शकतात. तर अशा ताबडतोब. तर असं पण एखाद्याशी दुश्मनी करण्यापेक्षा एखाद्या गरीब विधवेच्या मुलाला त्याला घरी न बोलवता, त्याला आपल्याकडे न वळवता असं कसं जॉब दिला जाईल? किंवा त्यांचा आमचा काही संबंध नाही आणि कोणाचाही नाही आणि नसावा. आम्ही आमचं कार्य करतो, आम्ही प्रामाणिकपणे मत देतो, आम्हाला द्यावंच लागतं. कारण तशी सिस्टम केलेली आहे. 4 नगरसेवक आहेत. मग आम्ही कुठल्याही नगरसेवकाकडे गेलं पाहिजे आणि गेलेलो आहोत. पण कसं असतं, आता बघा, त्यांनी 1 लाख रुपये दिले आणि 1 लाख रुपये देऊन त्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी एक छोट्यातला छोटा पत्रकार घेऊ शकतो. तर मोठ्यातले मोठे लोकप्रतिनिधी जमेल तेवढा दुआ कोणाचं भलं करू शकतात. कोणाला असं म्हणजे पाप करण्यापेक्षा पुण्य करायच्या खूप साऱ्या संधी असतात.
तर असं का नाही होत? असं केलं जावं. लोक पूर्वी म्हणायचे सरकार आपल्या दारी, सरकार आपल्या दारी. सरकार आपल्या दारी कधी नसतं, नागरिक त्यांच्या दारी असतात आणि तेच त्यांना हवं असतं. तर ते सगळं चुकीचं आहे. सगळं आता हे जे पूर्वीचं जे आहे एक घाणेरडा हा बरबटलेला पण हा सगळा बदलायला हवा. कुठेतरी सगळं बदलायला हवं. हे सोल्युशनवर भर द्यायला हवा. तर हे जे तुम्ही जे हे असं जॉबसाठी हे लिंक्डइन हे ज्या असतात ह्या लिंक या तुम्ही ना कॉर्पोरेट क्षेत्रातील लोकांना माझी अशी विनंती आहे, हात जोडून विनंती, की हे जे AIने जे हे रिझ्युमे तुम्ही तपासतात, चेक करतात, करेक्शन करतात, ती सगळी बंद केली पाहिजे. का? फक्त नेते मंडळीच मागणी करू शकतात का आम्हाला EVM चुनाव नको आहे, आम्हाला बॅलेट पेपर पाहिजे. मग आमच्यासारखी जी जनता आहे, कारण एवढ्या करोडो लोकांमध्ये काही एवढे करोडे कार्यकर्ते नसतात, जनतेचाच मोठा आहे प्रभाव आणि दबाव आणि प्रमाण. तर तुम्ही जनतेच्या हिताचं राज्य करायला हवं ना. तर त्या बिचाऱ्यांनी त्यांचं बघा कर्तव्य केलं, 1 लाख रुपये दिले, मुलीचं शिक्षण वगैरे त्यांनी जबाबदारी उचलली. तर एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, असा विचार कधी होईल? आयुष्यभर एकमेकांना हेवे दावे पाडायचं, एकमेकांना पाण्यात बघायचं, हे सगळ्या जुन्या वृत्ती झाल्या. हे सगळं सोडून द्यायला हवं. जीवन फार छोटंसं आहे. कधी कुणाला वरून बोललं नाही. त्याआधी जायच्या आधी आपल्या पाठीमागच्या मुलाबाळांसाठी तुम्ही पण आणि आम्ही पण, नेते मंडळी तुम्हीसुद्धा आणि आम्हीसुद्धा आपल्या पिढीसाठी नक्कीच काहीतरी चांगलं करून ठेवायला, चांगले आशीर्वाद, शुभ आशीर्वाद, चांगलं काही हे सगळं आपल्याला करायला पाहिजे. तर मराठा आंदोलनाला माझ्या फारच शुभेच्छा आहेत, अगदी माझा आशीर्वादही आहे. कारण आम्ही ज्या वेळेला लहान होतो नव्हते, तर आम्ही आमच्या वडिलांना विचारायचो रस्त्यानं चालताना की सगळे लोक का आले? तर ते म्हणायचे, बाई हे सगळे कुणबी समाजाचे आहेत, ते आंदोलनं करायला आले. तर यांना आंदोलन म्हणजे काय? मग तिथून पुढे असं एका प्रश्नाची उत्तरं मिळत गेली. तर ते 1982, 83, 84 असं करत लहानपणचं मी सगळं ही आंदोलनं फार जवळून पाहिलेली आहेत. मी काय आज उठले आणि मनोजदादा पाटलांना साथ देते असं नाही आहे. आम्हाला हे सगळं लहानपणापासून माहिती आहे. त्यावेळेस खूप आंदोलन व्हायची. खंडाचं आंदोलन, पाणी, लाटणं, पोळपाट, कितीतरी या आम्ही सगळ्या राजनीती लोकांना फार जवळून पाहिलेलं आहे. परेलसारखा मराठमोळा एरिया असाल, परेलसारखा फार असा अगदी. आता आम्ही तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आम्हाला तर 10वीला आम्हाला माहीत पडलं की आम्ही असे हे आहोत कास्टचे. पण आम्ही असं कधीही, कारण तो खरंच ते राज्यकर्ते फार चांगले होते की तुम्हाला कधीही असं भेदभाव जाणवू दिला नाही. आजच्या डेटला फार भेदभाव आहे, सगळीकडे भेदभाव आहे. आता ते कसं असतं, तुम्ही पापी आहात ना, तुम्ही नीच आहात, पापी आहात, तुम्ही पाप करता म्हणून तुम्हाला मुलींची प्रेग्नेन्सी ट्रीटमेंट करायला अधिकाऱ्यांना तुम्ही सांगता, कारण तुम्ही तसं घाणेरडं काम करता. आणि असे अधिकारी, जिल्हाधिकारी आणि अशाच लोकांची पकड आपल्या महाराष्ट्र राज्यावर आहे आणि अशाच व्यक्तीचं सरकार आहे. आणि त्या व्यक्तीचा सपोर्ट कुठल्या लोकांना आहे तुम्ही जाणता, मीही जाणते. मग हे जे सपोर्ट त्या व्यक्तीचा, मुख्यमंत्र्यांचा सपोर्ट कुणाला आहे, कुठल्या जिल्ह्याला आहे आणि कुठला जिल्हा महाराष्ट्रभर धुमाकूळ घालतो आहे सगळीकडं माझं ओरबाडायचं, माझीच माणसं सगळीकडे. तर हे सगळं मग तुम्ही कसं असतं माहिती आहे, मग समाजात अशी घाण बसते आणि त्या घाण मग काय देते, घाणच देते ना. वाईट लोक वाईट विचार देतात. वाईट संगतीत, वाईट सोबतीत राहिलं तर आपण संगतीत सोबतीत म्हणतात ना, सोबत घेऊन संगत घेऊन, तर आपणही तसेच बनतो. तर असं सगळीकडे झालं आहे. ज्या वेळेला अशी मनात चीड आली की अरे असं काय, जर एखादी मुलगी गेली कुठे 6 महिने तिच्या गावाला घरी, तिकडून आली, 2 महिने गेली, 3 महिने गेली, मग तुम्ही तिची प्रेग्नन्सीची घेणार, चेकिंग करणार आणि ते तिला न सांगता. तर असं म्हणून मग त्या मुलींनी राहुल गांधींच्या त्या कार्यक्रमात त्या दिवशीच्या वाचा फोडली या विषयाला. कुणीतरी आपला आहे. सुरुवातीला मला एकच तरी वाटलं, अरे काय ह्याला मिठ्या मारतात, हे आहे की नाही असं तसं. पण नंतर कळलं की आम्ही मोदीजींच्या पाठी होतो. पण मोदीजींनी गैरफायदा घेतला. त्यांनी त्यांचं राजकारण सुरू ठेवलं आणि त्यांनी फक्त त्यांचा पक्ष वाढवला
त्यांची लोकं वाढवली, त्यांचं संख्याबळ वाढवलं. आणि राहुल काय करतो, एकेका गरीबाचा, एकेका गरजूवंताचा, गरजवंताचा आणि एकेका रंजल्या गांजल्यांचा तो कैवारी बोलतोय. जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, असं आपल्या संतांनी का म्हटलेलं आहे. रंगलेल्या तोंडांचे मुके घेणारे खूप असतात, पण रंजल्या गांजल्यांना कोण जवळ करेल. तर ती अशी राहुल गांधीची व्यक्ती आहे की. आणि आमचे मनोज जरांगे पाटील. समाजात अशी खूप थोर लोक आहेत की त्यांच्यासाठी सुनीता सावंतचा उघड पाठिंबा आणि आशीर्वाद आहे. मी एक मामुली बाई आहे. गाण्यानं बहिरचा एक व्हिडिओ करेल की मी काय जन्मता बहिरी नाही आहे. बहिरी नाही म्हणायचं, मला कमी ऐकू येतं. गाण्यानं कमी ऐकू येतं पण डोक्यानं नाही. तर माझा अशा लोकांच्या व्यक्तीशी नेहमी सदैव पाठिंबा असतो. असे तर एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंतांनी, जे काय रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेसी जाणावा. तर हे सगळं असं हे आपले सगळं ही जी घाण आहे ना, हे सगळं यांच्यामुळे हे झाले की हे आपण एक चांगलं असं विसरून आपण सगळं असं बजबजीपुरीत हे झालेलं आहोत, एक असं बाधित झालेलं आहे. तर आजचा तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आणि आज अगदी मला असं कंटाळा आला, त्याच्यामुळे म्हटलं चला आहे त्या ह्याच्यातच आपण व्हिडिओ करूया. तर नमस्कार. असेच पाहत राहा, आवडल्यास लाईक करा, शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग.